सम्राट अशोकाने देशामध्ये 84,000 बनवलेल्या बौद्ध विहार मंदिरांपैकी पंढरपूरचे हे ऐतिहासिक विठ्ठल मंदिर असून ते विषमतेच्या राज्यातही बौद्धांची समता मानवता हे विचार सांगण्याचे काम करत आहे। अशा पंढरपूर येथे सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून बहुजन समाजातील आज विविध जातीत विभागलेल्या मूळ बौद्ध धर्मातील मराठा, धनगर, मातंग, लोहार धर्मांतरापासून आजही अलिप्त असलेले काही महार व मातंग चांभारसह अनेक जातीच्या लोकांना बरोबर घेऊन दिनांक 5 एप्रिल रोजी बहुजन समाजाची घर वापसी म्हणजे स्वतः समता मानवता सांगणाऱ्या बुद्ध धम्माकडे घेऊन जाणे म्हणजे बौद्ध धम्म दीक्षा घेणे ही घर वापसी खऱ्या अर्थाने होत आहे। तरी या बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रमास उपस्थित राहावे असे प्राध्यापक प्रबुद्ध साठे यांनी आवाहन केले आहे। चला पंढरपूर। मी घोषित केल्याप्रमाणे 5 एप्रिलला बहुजनांचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व 6 एप्रिलला पंढरपूर या ठिकाणी बहुजन बंधुभाव परिषदेची तयारी जोरदार सुरू आहे। स्वतः मी पुण्याहून पंढरपूरला जवळपास महिना ठाण मांडून बसलो आहे आणि अहिल्यानगरचे तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडिया यांचे संस्थापक अहिल्यानगरचे माननीय संजय कांबळे साहेबांनी मला धम्मरथ बनवून या कार्यक्रमाच्या प्रसार प्रचारासाठी आणि चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाचा प्रसार आणि किंबहुना धम्माचा प्रसार होण्यासाठी हा धम्मरथ मोफत दिलाय। तो प्रत्येक पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक खेडे गावापर्यंत येऊन त्या गावातील बहुजनाशी मी संवाद साधत आहे। चला तर मग पंढरपूरला 5 एप्रिलला आमचा मराठा बांधव, न्हावी बांधव, मातंग बांधव, चर्मकार बांधव, होलार बांधव, ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहे। या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी धम्मक्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी मी तुम्हाला संधी देत आहे। या संधीचं मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या ऐतिहासिक धम्मक्रांतीचे आपण साक्षीदार व्हावं अशी नम्र विनंतीने आव्हान करतो आहे। मी म्हटल्याप्रमाणे मी माझ्या आईला उद्याच्या 5 एप्रिल पंढरपूर येथे होणाऱ्या 5 एप्रिल 2026 रोजीच्या धम्मक्रांतीमध्ये धम्मदीक्षा बहुजनाच्या धम्मदीक्षा कार्यक्रमामध्ये मी माझ्या आईला स्वतःपासून मी सुरुवात केली आहे। स्वतःच्या घरापासून सुरुवात केली आहे। मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन घर वापसी करणार आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं। बौद्ध भारताची पुनर्निर्माण बौद्ध भारताचं पुनर्निर्माण आणि पुनर्जीवित होण्याची क्रांती, भारत हा पुन्हा बौद्ध भारत व्हावा, बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणारी क्रांती पंढरपूरच्या बौद्ध पंढरीमध्ये घडत आहे। 5 एप्रिलला पंढरपूर या ठिकाणी बहुजन बंधुभाव परिषद आणि बौद्ध धम्म दीक्षा समारंभ, बहुजनाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ आयोजित केलाय। साऱ्या महाराष्ट्राचं या होणारी ऐतिहासिक धम्मक्रांतीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आपण साऱ्यांनी या बहुजन बंधुभाव परिषद 6 एप्रिल बहुजन बंधुभाव परिषद आणि 5 एप्रिलला बहुजनाचा धम्म दीक्षा समारंभासाठी या ऐतिहासिक धम्मक्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या बौद्ध भारताच्या पुनर्निर्माण करणाऱ्या चळवळीला गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी यावं। ज्यांना आता थोडे दिवस राहिलेले आहेत, ज्यांना ऐतिहासिक धम्मक्रांतीसाठी सहकार्य आर्थिक योगदान किंवा ऐच्छिक धम्मदान करायचं आहे त्यांनी सुद्धा यासाठी तन मन धनानं सहकार्य करावं आणि प्रत्येक पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक खेडे गावामध्ये आणि महाराष्ट्रातील विविध भागातील बहुजन बांधवांनी या पंढरपूरच्या होणाऱ्या ऐतिहासिक बहुजन बंधुभाव परिषद आणि बहुजनाच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं। माझ्या आंबेडकरी समाजाला, माझ्या बौद्ध समाजाला मी नम्र आव्हान करू इच्छितो की आपल्या बौद्ध धम्मामध्ये पूर्व आश्रमीचे आमचेच धम्म बांधव असणारा मराठा समाज बौद्ध धम्मात येत आहे, ओबीसी समाज बौद्ध धम्मात येत आहे, न्हावी समाज बौद्ध धम्मात येत आहे, मातंग समाज, चर्मकार समाज, होलार बांधव बौद्ध धम्मात येतोय। त्या सर्वांच्या पूर्व आश्रमीच्या आमच्या धम्म बांधव असणाऱ्या ह्या बहुजन समाजाचं
स्वागत करण्यासाठी आंबेडकरी समाजानं किंबहुना बौद्ध समाजानं मोठ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं बौद्ध धर्मात स्वागत करण्यासाठी यावं, अशाही प्रकारची नम्र विनंतीने आव्हान करतो आहे. पंढरपूर या ठिकाणी अशा प्रकारची पहिल्यांदा धम्मक्रांती होती, पहिल्यांदा हा कार्यक्रम होतो आहे आणि स्वतः पुण्याहून राहून पंढरपूर या ठिकाणी ठाण मानून बसून या कार्यक्रमाचा प्रसार प्रचार करत आहे आणि केला आहे. या कार्यक्रमाचं मी नाव दिलेलं आहे, विचारपीठाला धम्मक्रांतीच्या आणि बहुजन बंधुभाव परिषदेच्या स्टेजला विचारपीठाला मी नाव दिलेलं आहे बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज धम्मपीठ. याची जोरदार तयारी मी माझ्या ताकदीने, मी माझ्या जसं जमीन तसा हा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आपण फक्त मी महिनाभर याची तयारी केली आहे. एकट्याच्या बळावर ही धम्मक्रांतीची खिंड आणि क्रांतीची लढाई मी लढलो आहे आणि पुढे मी लढणार आहे. तुम्ही फक्त बहुजन बांधवानो त्या दिवशी म्हणजे दिनांक 5 एप्रिल 2026 मराठा, मातंग, चर्मकार, होलार आणि न्हावी आणि ओबीसी बांधव बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन घर वापसी करते. ही धर्मांतर नाही, ही आम्ही मूळचे बौद्ध धर्माचा स्वीकार करून घर वापसी करत आहे. हे राष्ट्रीय कार्य आहे आणि या कार्यक्रमासाठी 5 एप्रिलच्या धम्मदीक्षा कार्यक्रमासाठी यावं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा बहुजन बंधुभाव परिषदेला सुद्धा उपस्थित राहावं. या दोन्ही कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि तन मन धनाने सहकार्याने योगदान द्यावं आणि प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करणाऱ्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय चळवळीला योगदान द्यावं, अशा प्रकारची नम्र विनंती आणि आवाहन करतो आहे.